तर मी केसांसाठी आज बनवला आहे होममेड शॅम्पू. कसा ते सांगते. त्याआधी ना मला केसांना लावायचं होतं दही, कारण ना डोक्यांमध्ये इतका डॅन्ड्रफ झालेला आहे, तर काय करू काही समजतच नव्हतं. म्हणून म्हटलं चला आज दही लावून घेते, कारण रोज विचार करते आज लावते आज लावते, पण काही ना लावणं होतच नव्हतं. म्हटलं चला आज ना लावून टाकते. केसांना तर लावूनच घेतलं आणि उरलेलं जे दही होतं ते म्हटलं चला तोंडाला पण लावूनच घेते, कारण तोंडाला पण फायदा होतोच दहीचा. बघू आता पिगमेंटेशन जाते. म्हटलं चला आता शॅम्पू तयार करून घेते. शॅम्पूसाठी ना मी भृंगराज, रिठा, आवळा आणि शिकाखाई असं ना आणि फ्लॅक्सीड पण घेतले होते. असं ना उकळायला ठेवून दिले. अर्धा तास ना चांगलं उकळून घेतलं आणि बघा असं हे शॅम्पू तयार झालं होतं. त्याला मला गाळून घ्यायचं होतं, तर याला छान असं बारीक चाळणीने मी गाळून घेतला आणि गाळून घेतल्यानंतर ना खूप मस्त असं शॅम्पू तयार झाला आणि तो पण होममेड आणि केमिकल फ्री. आणि त्याच्यानंतर मी त्याला यूज केला आणि खरंच खूप चांगला इफेक्ट आला होता, कारण केसांना खूप स्मूथ वाटत होते. तुम्ही पण ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.